Hallelujah. नाश्ता वगैरे भरपूर केला असेल तर म्हणा जोरात हालेलुया. नुसता चहा पिऊन आला असेल त्यांनी अगदी जोरात म्हणायचं हालेलुया. Hallelujah. आणि नुसतेच पाणी पिऊन आले त्यांनी जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हा. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. आमीन. सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. All of us have experienced and we are experiencing every day. आणि जोपर्यंत आमचं जिवंतपण आहे तोपर्यंत आम्ही घेणार आहोत भूतलावर. Until we have life, we will experience it every day. आणि स्वर्गात गेल्यानंतर तिथं तर सारखं प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही असणार. And when we go to heaven, we live in His presence always. किती अद्भुत तो काळ असेल. It would be such a wonderful time. की आम्ही कायमस्वरूपी प्रभूच्या सानिध्यामध्ये आहोत. And forever we'll be in His presence. इथं आम्हाला प्रभू दिसत नाही पण आमच्या बरोबर आहे. Here we can't see Him, but He's with us. तो आमच्या बरोबर अति अद्भुत कृती करून त्याचं अस्तित्व आमच्या समोर तो आम्हाला तो जाणवून देतो. And He is with us. He shows it by His great deeds for us. फूल आहे त्याच्या फुलामध्ये सुगंध आहे. सुगंध दिसत नाही पण आम्हाला तो जाणवतो. And there's a flower, it has fragrance. We can't see the fragrance, but we realize it is there. सुगंध कोणाला दिसतो का? Who can see the fragrance? नाही दिसत पण आम्हाला जाणवतो. But we realize it is there. त्याप्रमाणे देव आहे. So God is there. आम्हाला दिसत नाही. We can't see Him. पण आम्हाला त्याचा स्पर्श होतो. But we experience His touch. आम्हाला त्याचं अस्तित्व जाणवतं. And we know that He is there. तो आमच्यामध्ये कार्य करतो हे अनुभवतो प्रियानो. He works in us. We experience that. ती आमची साक्ष आहे. And that is a testimony. आणि त्या साक्षी रूपी मेघानं त्यानं आम्हाला वेढलेला आहे. And He has covered us with a cloud of testimony. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. फूल दिसतं सुगंध दिसत नाही. And we see the flower, can't see the fragrance. आम्ही दिसतो. We see us. आणि आमच्यामध्ये असलेल्या देवाची अद्भुत कृतीद्वारे देव लोकांना दिसतो. And the God works through us through the marvelous deeds, and that's why people can see Him. लोक विचारतात तुम्ही इतके नेहमी आनंदी कसे काय? And people say, why are you happy always? हालेलुया. Hallelujah. म्हणजे काय की आमच्यामध्ये असलेला तो येशू आमच्यामधून लोकांपर्यंत जात आहे. So Jesus who is in us, He goes from us to the people. आणि म्हणून येशू सारखं जर व्हायचं असेल. So if you want to become like Christ, तर येशूने ज्याप्रमाणे केलं. so like Christ did, पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणं हेच माझं अन्न आहे. and my food is walking by the will of Father. आणि त्याप्रमाणे जर आम्ही केलं. If we do like that, तर आम्ही देवाचं गौरव करतो. so we glorify Him. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जोरात हालेलुया. Hallelujah. जरा तरतरीत बसा असे चार्ज झालेले झालेत की नाही चार्ज. And let us sit with some energy. कनेक्टिंग राहत नाही तुम्ही बरोबर त्या प्लगला त्यामुळे ते असं होते डिस्चार्ज. And you need to stay connected to the energy source. हालेलुया. Hallelujah. कनेक्टिंग राहा. कनेक्ट म्हणजे जोडलेले राहा कायम. Be connected to the energy source. एकमेकांना जोडलेले राहा. And be connected to one another. आणि सगळे मिळून देवाला जोडलेले And राहा. everyone say connected to God. म्हणजे एका मुखानं आम्ही म्हणू शकतो हालेलुया. In one voice we can say hallelujah. एका चित्ताचं एका दिलाचं होऊन आम्ही म्हणू शकतो हालेलुया. In one heart we can say hallelujah. कारण परमेश्वर आमचा चांगला Because आहे. God is good. बघा हे असं आहे सगळं. परमेश्वर चांगला आहे. सारखं आपलं काहीतरी टोचावं लागतं. हे बोला बोला. And everything it needs to be said. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं संयमाविषयी पाहिलं. And we saw last time about आपला self-control. विषय जरा वेगळा चाललाय. फादर्स डे वर चाललेला Our आहे. topic is about Father's Day. पण थोडं आम्ही पाहतो थोडं काय गोष्टीला टच करून आपण पुढे जाऊया. But let us look at self-control once again. संयम आमच्या आत्मसंयमन किती महत्वाचं आहे. आत्मसंयमनाचा आत्मा देवानं आम्हाला दिलेला आहे. And He has given us the spirit of self-control. आणि मी पाहतो की ते किती गरजेचं आहे. And how important it is. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तर कारण म्हणून त्याला आत्मसंयमनाचा आत्मा म्हटलेला For a आहे. spiritual life, it is called the spirit of self-control. एखादी चांगली गोष्ट जरी आम्ही अति प्रमाणात केली If we do something good in a large manner, तरी सुद्धा ती आपल्याला अपायकारक ठरते. but it is not good for us. एकदा एक ब्रदर मला म्हणत होते. One brother said to me, ते साक्ष सांगत होते. and he was giving his testimony, अहो काय ते ब्रदर आहेत काय आत्म्याने भरलेले आहेत. and he is filled with the spirit, त्यांच्या डोळ्यावर झोप आली and if he feels sleepy, तर ते असं करतात आणि बायबल वाचतात. and he reads it by keeping his eyes open. आता मी म्हटलं असं करून तुम्ही बायबल वाचा पण हे कुठे जागेवर. But if you can't read it, but your head should be in stable. ग्लानी आली की मेंदूला येते. And if you feel sleepy, it comes to the brain. मग डोळे बंद होतात. Your eyes get closed. डोळे बंद होतात म्हणून इथं मी क्लिपा लावल्या. So if you put a clip there, तरी डोळे उघडे ठेवून सुद्धा माणूस झोपू शकतो. so you can keep your eyes open and sleep. त्या वाचण्याला काय अर्थ आहे का? It is not of any use. आहे का काय?
नाही म्हणजे काय पाहिजे So what happens? तुम्ही योग्य प्रमाणात वाचा You have to read in a limited manner. अति वाचनामुळे डोळ्याला ताण येतो If you overread, your eyes get आणि stressed. मी जर म्हटलं की मी फार आत्म्यानं भरलेले मी 24 तास बायबल वाचतो काहीही अर्थ नाही हा If I say I'm filled with the Spirit, I read the Bible a lot, it's of no use. पण प्रियानो प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मसंयमन असणं फार So गरजेचं everything should have self-control. तुम्ही फार बडबड केली म्हणजे मी तुमची प्रार्थना ऐकतो असं देव म्हणत नाही God says if you talk too much, it doesn't mean I listen your prayer. तर आपल्याला वाटतं आम्ही फार बडबड केली म्हणजे देव प्रार्थना ऐकतो And we see if we talk a lot, so God hears a prayer. अधिकाऱ्याबरोबर बोलताना संक्षिप्त बोलायचं असतं जास्त फापट पसारा करायचा नाही While we talk to someone with authority, we have to talk in brief and not a lot. बरोबर इथं ऑफिस मध्ये काम करणारे लोक असतील अधिकारी समोर गेले की बडबड बडबड करतो का आपण Can we- जे आम्हाला सांगायचे ते थोडक्यात सांगतो We say it in brief to the authority. आणि जास्त बडबड केली तर त्या अधिकाऱ्यालाच आवडत नाही If we talk a lot, the authority and doesn't like it. तो म्हणतो काटे काय बोलायचं असेल संक्षिप्त बोला He says just talk in brief. हा अधिकाऱ्याची ती सवय असते And the person in authority has a तुम्हाला habit. काय सांगायचे संक्षिप्त सांगा त्या अधिकाऱ्याला बरोबर कळतं त्याला काय पाहिजे Whatever you want to say, tell in brief and I'll understand it. तो तर राजांचा राजा आहे He's a king of kings. तो प्रभूंचा प्रभू He's a Lord आहे of lords. त्याला सगळं कळतं He knows everything. त्याला न सांगता सुद्धा कळतं If you don't tell, he understands पण it. तुम्ही न सांगता त्याला कळण्यासाठी तुम्ही तेवढं कनेक्टिंग असणं गरजेचं But you आहे should be connected that much so that he understands you. तुम्ही तेवढं आत्मसंयमनामध्ये चालणं गरजेचं आहे You need to walk in self-control. हालेलुया Hallelujah. अति खाल्ल्यानं त्रास होतो If you overeat, you fall sick. म्हणजे खाण्यामध्ये पण संयम पाहिजे You need to have control in म्हणून eating. मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं की जो खादाड असेल तर काय कर आपल्या गाड्याला सुरीला So if you are gluttonous, control it. सणावाराच्या दिवशी ख्रिसमसच्या काळामध्ये अजीर्ण होतं And it happens during the festive season that you eat a lot. कारण भरपूर खाल्लं जातं Because you eat a lot there. आणि शास्त्र काय And सांगतं what the word says, प्रमाणात खा eat limited. सण जरी असला तरी प्रमाणात खा If it's a festive season, आणि eat रोजच्या limited. दिवसाला प्रमाणात खा And a daily routine, eat limited. खाण्यामध्ये पण संयम पाहिजे Have control in eating. बोलण्यामध्ये पण संयम पाहिजे Have control in talking. वागण्यामध्ये पण संयम पाहिजे Have control in behaving. खूप बोलल्यानं मला काय खूप स्पष्ट करता येतं असं होत नाही If I talk a lot, it doesn't mean I clarify a lot. मग आम्ही जेव्हा देवासमोर येतो So when we come to God, आम्ही अधिकाऱ्यासमोर येतो we come to someone with ज्यानं authority मला घडवलं who created me. ज्यानं मला निर्माण He केलं is my creator. त्याच्या समोर आम्ही I आहोत come to him. संक्षिप्त बोला Talk in brief. महत्वाचं बोला Talk important. योग्य शब्दात बोला In right words. हालेलुया Hallelujah. मी मागं तुम्हाला सांगितलं बाय का एक गोष्ट I सांगितली told you about something. एक पंडित फार एक तरुण असा पंडित होता And there was a one learned person who was very young. फार ज्ञान संपादन केलेलं विद्वान असा विद्वत्ता असलेला पंडित होता तो. And he was very knowledgeable with a lot of wisdom. आणि त्याला अजून शिकायचं होतं He wanted to learn more. काय काय लोकांना असतं बा, शिकण्याची खूप इच्छा असते सारखं शिकत Some असतात. people have the will to learn more and more. हे शिका ते शिका अमुक शिका तमुक शिका I want to learn this and that. हालेलुया Hallelujah. आता तिथं पण एक गंमत सांगतो तुम्हाला But there was one thing happened there. एक ब्रदर आहेत There's a brother आणि अतिशय आवेशी and he's very zealous. तर संयम नाही But he doesn't have control. एकदा मला भेटले I met him. ते कुठल्या मीटिंग मध्ये असलेलं तर असं वाटतं ना की असं काहीतरी असं सहसह सारखं असं असतं काहीतरी असतं At some meeting when I meet him, he just moving. आणि आता ते कुठंच दिसत नाही We can't see him anywhere. आणि काय झालं काय माहित नाही And what happened, we don't know. त्याला संयम नाही There's no self-control. प्रॉब्लेम काय झाला Was a problem. एकदा मला भेटले I met him असेच लोक मला पण बरोबर भेटतात and I meet such people. मला म्हटले पास्टर तुम्हाला माहिती आहे का Pastor, do you know? मी आतापर्यंत बायबलचे असे छोटे मोठे जो 35 ते 40 कोर्स केले I have done many courses in Bible, about 35 to 40. पण अजून कुठंच काय नाही But there's nothing happening. आता तर ते दिसत सुद्धा नाही We can't see him. मध्ये कुठलं तरी ह्याच्यामध्येच सापडले ते काय म्हटलं कुठलं ते मार्केट असतं ते काय रे ते असतं नेटवर्कचं ते चेन पद्धतीने पैशाचं असतं एवढे भरा मग तुम्हाला एवढे मिळतील नेटवर्क मग त्याच्यामध्ये सापडले So I found him in a मग network त्यांचा marketing आवेश program. पण अनेक पास्टर पण त्याच्यामध्ये फसले So he thought that pastor is also in there. सगळ्यांचे पैसे गेले And all people lost their money. श्रीमंत व्हायचं आहे You have to become rich. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे The condition today is लोकांना श्रीमंत व्हायचंय people want to become rich. तुम्ही मोटिवेशनचे कोर्स असतात स्पीच करणारे जे लोक असतात And if you listen to a motivational speaker, ते तुम्हाला हे सांगतात श्रीमंत व्हायचंय he'll tell you have to become rich. श्रीमंत कसं व्हायचंय How to become rich. जगातला श्रीमंत व्यक्ती कसा श्रीमंत
श्रीमंत झाला. How the people in the world became त्याने rich. काय केलं? What did he do? मग प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं. Everyone wants to become rich. मग अति पैशामुळे तो संयम सुटलेला आहे. Because of a lot of money, the आणि control is gone. अति पैसा सुद्धा काही कामाचा नाही. Over money is of no use. अति पैसा रोग आणतो. Lot of money gets अति sickness. पैसा नातं तोडतो. Lot of money breaks the relations. अति पैसा शांती मिळत नाही. Lot of money takes away peace. अति पैशामुळे काही सुख मिळत नाही. Lot of money doesn't give you पण happiness. तरी लोकांना श्रीमंत But व्हायचं. people want to get rich. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला व्हायचंय का श्रीमंत? Do you want to become rich? म्हणा श्रीमंत आहे. मी तुम्हाला श्रीमंत करायचा एक मार्ग देतो. श्रीमंत व्हायचा. I'll tell you a way मी to पण become rich. मोटिवेशन स्पीच देणारा माणूस आहे. देवाचा सेवक. तुम्हाला श्रीमंत व्हायचंय का? आहे का? व्हायचंय का नाही? मग देवाचं वचन ही खरी धनसंपदा आहे. So the word of God is a real prosperity. हालेलुया. Hallelujah. आणि ह्या धनानं श्रीमंत व्हा, गर्भ श्रीमंत व्हा. तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही, तुम्हाला कुठला अजीर्ण होणार नाही. ह्या धनानं, ह्या पैशानं तुम्ही खऱ्या अर्थानं सुखी व्हाल. And become rich with this money. You won't fall sick. You won't lack anything. And in the real sense, you would be rich. मग पूर्वीचे लोक आम्हाला सांगायचे. So the म्हणजे people आताही of old सांगतात. used to tell us, ते म्हणतात की जेवढं जमेल तेवढं धन जोडा. and try and accumulate as much as you म्हणजे can. पुरेसं धन जोडा. And try and accumulate as much as you आणि needed. स्वकीयाला तुम्हाला तुमच्यावर जे अवलंबून आहे त्या स्वकीयांना आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या कष्टामध्ये पाडू नका किंवा त्याच्यावर कुठल्या प्रकारचा लोड येऊ देऊ नका. So for you and your dependents, don't put them under any stress. आवश्यक तेवढं धन जोडा. And try and accumulate as much as needed. आणि स्वतःला आणि स्वकीयांना कुठल्या प्रकारच्या आणि त्रासामध्ये टाकू नका. And for you and dependents, don't put them under any stress. पण पैशाचा लोभ धरू नका. पैशाच्या मागे लागू नका. But don't run behind money. हे पूर्वीच्या वयस्कर लोकांचं शिक्षण So होतं. this was a teaching of the people of old. आता नेमकं उलट आहे. Now it's different. आता पैसा कमवा. You want to accumulate money. किती लोक असे प्रियानो पैसा कमवच्या नादामध्ये हे कर ते कर आणि मग इतकं कर्ज बाजारी झालेत आणि आता मुलं त्यांची कर्ज फेडायला लागले. There are many people who just accumulate money. They become laden with debt, and now that children have to pay the debt. शाळेमध्ये मुलांचं हसायचं खेळायचं वय त्या मुलामध्ये बिचारे ते पगारामधून आणि हप्ते भरत आहेत वडिलांनी केलेलं कर्ज. And there are some children who has to enjoy their life, but they are paying the debts of the children. आणि त्याच्यामध्ये विश्वास तरी पण लोक आहेत. तुम्हाला वाईट वाटतं ही गोष्ट सांगताना. And there are many believers in this. काय करता तुम्ही? Why do you do this? म्हणून मी मागं म्हटलं की फादर्स डे सेलिब्रेट करताना मदर्स डे सेलिब्रेट करताना हा विषय इतका किचकट आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचं जर एक मत असेल किंवा एक विचार असेल किंवा त्या आत्म्यामध्ये असेल तर तिथं फादर्स डे मदर्स डे चिल्ड्रन्स डे रोज साजरा होतो. So Father's Day, Mother's Day, the topic is such that if you are one in your family, only then you can celebrate it every day. आवश्यक तेवढं धन जोडा Accumulate as much as needed. आणि श्रीमंत व्हायच्या मागे लागू नका. Don't run behind becoming rich. स्वतःला आणि आपल्या स्वकीयांना जे तुमच्यावर अवलंबून आहे त्यांना कुठल्या प्रकारच्या त्रासामध्ये टाकू नका. Don't put yourself and your dependents under any stress. पैशाचा मोह टाळा. And try to avoid money. पैशाचा मोह सर्व प्रकारच्या वाईटाचं काय मूळ And आहे. the attraction of money is the root of all पण evil. आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे. But we want to become rich. नवरा कमवतोय, Our husband earns, बायको the कमवते, wife earns. चांगलं कमवतो. It's good. हालेलुया. Hallelujah. पण प्रॉब्लेम काय आहे? What's the problem here? वचन माहित आहे. We know the word. बायको म्हणते हा माझा पगार आहे मी वापरणार. And wife says, I'll use my salary. आणि तुमचा पगार तुम्ही घरासाठी वापरायचा कारण तुम्ही पुरुष आहात. Your salary, you have to use it for the house. एक जोडपं तरुण जोडपं फिरायला चाललो होतं And a young couple was going on a trip. आणि त्यांचं फिरायला जाणं का बी नसलं माहितीये का? And why did they cancel it? बायको सरकारी नोकरीमध्ये, And the wife is in a government job. नवरा IT मध्ये, And the husband works in technology. पगार भरपूर असणार. They had a good salary. तो नवरा 150 काय म्हणतो माहितीये का? But the husband says, आपण जाऊयात फिरायला. we'll go. तुझं तिकीट तुझ्या पैशाने काढायचं, माझं तिकीट माझ्या पैशाने You काढायचं. should get your ticket by your money and I'll get my own ticket. वस्तुस्थिती सांगतोय आताच्या तरुण And जोडप्यांची. this is the reality of young couples today. ती बायको म्हणते तू एकटाच जा फिरायला. And the wife says, go alone. असं कुठं नवरा असतो का? Is it like this? हा, तुझं तिकीट तू काढ, माझं तिकीट मी काढतो. You take your ticket, I'll take my हा, ticket. तुझी रूम तू बुक कर, माझी रूम मी बुक करतो. You book your hotel, I'll book mine. हा, ह्या अशा परिस्थिती आहे प्रेम. This is a family. हा. नवऱ्याची पेमेंट स्लिप बायकोला माहित नसती, बायकोची पेमेंट स्लिप नवऱ्याला माहित नसते. And husband and I don't know each other's salary. आणि नवरा बायको आहे. And the husband says,
ही वस्तुस्थिती आहे That is the reality today. आणि विश्वासणाऱ्यामध्ये ती आहे. And it is in believers. हे वाईट वाटतं. And this is a bad thing. या सगळ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत I am telling you by experience. आत्मसंयमन Self-control. संसार तुमच्या दोघांचा आहे. And the family is of yours. मग बायकोने कमवलेले पैसे सुद्धा नवऱ्याचे तर नवऱ्याने कमवलेले पैसे सुद्धा बायकोचे If आहेत. the earnings of the wife are of the husband's, husband's earning are of wife. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. संयमन पाहिजे, संयम पाहिजे प्रिय. Control is important. माझी बायको आता डिसेंबर मध्ये रिटायर होणार. And my wife will retire in December. तिच्या पेमेंट स्लिप पांढरी का काळी का गोरी का काही मी बघितलं नाही. I have never seen a salary slip. आजपर्यंत मी बघितलं नाही. Even today I haven't seen it. आणि आता 6 महिन्यानंतर तर बघायचा प्रश्नच येणार. And I won't see it later on. हा पण मला काय देव देतो But what God gives me, ते सगळं तिला देऊन टाकतो. I give it to her. हालेलुया. Hallelujah. एक मात्र आहे की तिचे सगळे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड माझ्या पॉकेट मध्ये असतात. But all the credit and debit cards are with me. पण मी कधी जाऊन त्या ATM मध्ये जाऊन पैसे काढत नाही. But I don't withdraw money from the मला ATM. कधी गरजही वाटत नाही. I don't need it. त्यामुळे तिला बघा वाटतं की माझं डेबिट कार्ड नवऱ्याच्या खिशात सुखी समाधानी शांत आहे. So she feels that my debit card is safe with my husband. काय खर्च नाही काय नाही. And there's no expense there. पण प्रियानो आम्ही एकमेकांच्या सकाळी किती कमवती मला माहित नाही पण मला माहित आहे ती जी कमवती ती तिच्या कुटुंबासाठी कमवते. But I know whatever she earns it for her family. हालेलुया. Hallelujah. मुलांनी आईबापासाठी नाही तर आईबापांनी मुलांसाठी काय करायचं संग्रह करायचा. So the parents should accumulate for their children. पहा आता त्याच्यावर आपण येत आहोत परत. And we are coming to the topic. आईबापांनी मुलांसाठी संग्रह करायचा. Parents should accumulate for the children. हा माझा पैसा तो तुझा पैसा हे नवरा बायकोंमध्ये असता कामा नये असू नये. आणि तुम्हा तरुण जोडप्यांमध्ये जर तसा प्रकार असेल तर आज बंद करा. And if you have such thing that is mine and your money, just stop it today. दोघांनी एक विचाराने आपल्या कुटुंबाचा खर्च करा. With one thought, you have to spend for your family. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून बायबल मला सांगतो की सद्गुणी स्त्री आपलं घर बांधते. So Bible says a virtuous woman builds a house. आता मला आता कौतुक असं मी कधी कौतुक करत नाही बायकोचं कधी प्रीचिंग मध्ये पण आता जरा आहे वस्तुस्थिती तशी मी म्हणून मी जरा असे बोलतो नाही तर तसं मी कधी बोलत नाही. So I never praise my wife, but today I will do it. मी कधी पेमेंट स्लिप बघितली नाही. I never saw payment slip. पण तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची. But a thing of joy I'll tell you. माझ्या मुलीला वयाच्या 60व्या वर्षापासून पेन्शन चालू होईल तिचं सगळं नियोजन आईने आत्ताच करून ठेवलेलं. So my daughter will get a pension from her age 60 and the planning has been done by my wife now. तिने नोकरी करायची And she was आणि working. तिच्या उतरवयात तिच्या नोकरीतून तिला पेन्शन मिळायला पाहिजे. And through her job she should get a मुलांनी pension. काहीतरी त्याला सेवा आहे त्याला तो सेवा करणार. And if you have a ministry, you have to आणि do that. त्याच्यातून त्याने त्याच्या उतरवयाचं पण नियोजन करायचं. And through the ministry, you have to prepare for his later पण life. त्यांच्या मम्मीनं दोघांच्या वयाचा 60 वर्षानंतर सुद्धा त्यांना पेन्शन मिळाले असं आईनीच करून ठेवलेलं आहे. याला म्हणतात आई बापांनी मुलांसाठी केलेला संग्रह. But the mother has made a provision that they'll get a pension above age 60, and that is called accumulating for your children. हालेलुया. Hallelujah. याला म्हणतात आम्ही पाहतो संसार करणं किंवा संयम ठेवणं. And this is called raising a family or having self-control आपल्या खर्चावर कंट्रोल ठेवणं. and controlling your expenses उगाच फालतू ठिकाणी पैसे खर्च करणं काही and उपयोगाचं not wasting money anywhere. उगाच वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये जायचं इकडं तिकडं या रेस्टॉरंट मध्ये त्या रेस्टॉरंट. माझा एक मित्र आहे त्याला पुण्यातलं कुठे हॉटेल विचार अरे तिथं जाऊयात का राजू आज. अरे तिथं गेलं एवढं काही खास नाही. And you have to go to any restaurant. My friend says that I have already been there. मागच्या आठवड्यात आम्ही एका ठिकाणी मिसळ खायला गेलो. And last week I went to a place with Mr. एकदम पट्टीचा खावय्या येतो. And he is a very good eater. आणि मग आम्ही गेलो सकाळी 8:30 गेलो आमचा सगळा ग्रुप. I went early morning with my friends at 8:30. आणि मग आम्हाला कुठले पदार्थ कसे आहेत कुठं विचारायचं असतं तर आमचा मित्र राजू And my friend Raju knows where and what we get good food. मग म्हटलं जरा थांबा जरा पहिल्यांदा राजूला खाऊ दे. आमचे सगळे मित्र पण मग भारी आहे सगळे. So we said and let him eat first. मग त्यांनी खाल्ली. So he ate there. आणि नेमकं तो हॉटेलचा मालक आहे ना आमच्या शेजारी माझा एक दुसऱ्या काय मित्राचा तो हॉटेलचा मालक आहे मित्र होता. And the owner of the hotel was a friend of my friend. मग आता राजूला म्हटलं राजू मिसळ कशी आहे रे. So I asked Raju, how's the misal? तो काय बोलायलाच तयार नाही. He didn't say anything. मग थोड्या वेळाने तो गेला निघून. So after some time went away. काय हवी तो मालक येतो तुम्हाला विचारतो मिसळ कशी. The owner is standing and why are you asking me this? मग सगळं सविस्तर सांगितलं त्याच्यामध्ये काय नाही एवढी काय खास नाही म्हटलं. So he explained everything, what are the ingredients, and he said it's not so good. मग आम्हाला चवीचं खायला कुठं जायचं असेल तर राजू चल आपण जायचंय कुठं जाऊया सांगा. So if I want to go to
eat something tasty, I said to him, like, let's go to eat something. चांगलं मटण खायचं तुझं मग तो साताऱ्याला जायला पाहिजे असा तो आहे मित्र. So if you want to eat good meat, we have to go to पण Satara. सांगितलं तर काय उगाचच कुठेही खर्च करू नका. But just that you shouldn't spend anywhere. हालेलुया. Hallelujah. काय काय नाही हॉटेल सारखं रेस्टॉरंट हे रेस्टॉरंट ते रेस्टॉरंट अमुक काय चालत आहे हल्ली फॅशन निघाली. Some people want to go to restaurants continuously. पण प्रियानो आम्हाला आत्मसंयमन पाहिजे. But we need to have self आम्हाला control. कुटुंबाची आमची गरज महत्वाची आहे. A need of a family is important. आम्ही आणि जेवढं आमचं गरजेचं तेवढं आम्ही धन जोडायला पाहिजे. Whatever we need to accumulate the wealth. मला आणि माझ्या स्वकीयांना माझ्यावर अवलंबून असलेला आणि स्वकीयांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाहीची काळजी मी घेतली पाहिजे. Me and my dependents shouldn't lack anything. I should be careful for आणि that. धनाचा लोभ मी धरला नाही पाहिजे. And I shouldn't have the attraction for money. कारण खरा विसावा देणारा प्रभू आहे. Because the one who gives rest is Lord. हालेलुया. Hallelujah. तुम्ही जर वचनाप्रमाणे चालत आहात, If you're walking by the तुम्ही word, वचनाप्रमाणे ते आणि कुटुंब चालवत if आहात, you are running a family by the तर word, देव तुम्हाला आशीर्वादित then करणार. God will bless you. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं प्रिया I told you, की आमच्यामध्ये आणि योग्य नियोजन असणं फार you गरजेचं have to आहे. have the right plans for your life. तुम्हाला प्रॉपर्टी मुलांसाठी करता आली नाही तर नका म्हणजे तुम्ही तो पर्याय प्रॉपर्टी का शिक्षण. If you can't make asset for your children, it's fine. But you have मुलांना to choose. शिक्षण द्यायचं म्हटलं तर प्रॉपर्टी करता येणार नाही. If you want to make your kids learned, you can't do a प्रॉपर्टी property. करायचं तर शिक्षण देता येणार नाही. If you want to buy assets, you can't give अशी them good अवस्था teaching. असेल If it's such condition, तो प्रॉपर्टीला काट मारा then cancel buying the assets आणि मुलांच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्या. and give first priority to the education of your children. हालेलुया. Hallelujah. माझ्या ओळखीची एक फॅमिली I आहे know a family, आणि ते आजोबा आता वारले and the grandpa is dead now. आणि त्यांना 2 3 4 3 मुलं 2 मुली होत्या. आणि आहेत he त्या had- आहेत सगळे He had three sons and 2 daughters. आणि त्या आजोबांनी आमच्या मुलांना अतिशय उच्च शिक्षित केलं. And the grandpa gave high education to the त्यांनी children. प्रॉपर्टी केली नाही He didn't make any assets. पण त्या 2 मुलींना त्या मुलांना भरपूर शिक्षण दिलं. जेवढा त्यांचा नोकरीचा पैसा सगळ्या मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांनी खर्च केला. 3 sons, 2 daughters were very high educated, and he spent all his एक money in the मुलगा वकील education. झाला. And one son became a एक lawyer. मुलगा इंजिनियर फार मोठ्या कंपनीमध्ये तो आणि रिटायर आता ते रिटायर झाले ते त्या ठिकाणी तो कामाला होता. One son became an engineer, retired in the company. एक फार मोठा साहित्यिक मराठी मधला अतिशय सुंदर ते लेखक आहेत ते आणि ते तो लेखक ते झाले. And one son became a good writer. एक मुलगी शाळेमध्ये टीचर ती आता रिटायर सगळे तर रिटायर झालेले And आहे. one daughter became a teacher and retired. आणि आजोबा अतिशय भारी. And the grandpa was very good. ज्या मुलाकडे राहायचे त्याला काही खानावळ वगैरे द्यायचा काय प्रश्न नाही. And when he was staying with some son, he didn't give him 6 anything. महिन्याची पेन्शन साठवायचे. And he used to accumulate for 6 months. मग ह्या मुलीला एकदा त्या मुलीला एकदा त्या मुलाला एकदा त्या मुलाला असे पेन्शन वाटायचे. And turn by turn, he used to distribute it to each child. अतिशय सिस्टमॅटिक. And very systematic. मुलं आज्ञेमध्ये And the children were disciplined. नातवंड आज्ञेमध्ये. And the grandchildren कारण disciplined. नियोजन अतिशय संयम आणि अतिशय आणि त्याला म्हणतो व्यवस्था सुव्यवस्थेमध्ये आहे. The planning was done very well and in the right order. असं आम्ही जीवन जगणं गरजेचं आहे. We should live such a life. आम्ही ते विश्वासणारे लोक We are आहोत. believers. आम्हाला कुटुंबाची व्यवस्था देवाने सांगितलेली God has आहे. given us the discipline आम्ही of त्या family. व्यवस्थेमध्ये टिकून राहणं महत्वाचं आहे. We should be steadfast in the order. हालेलुया. Hallelujah. मग प्रियानो आम्हाला त्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत ज्या आमच्या घरामध्ये आम्हाला वाटतं की आता फादर्स डे सेलिब्रेट करायचं. So, beloved, after that, the things that are important for us, celebrating Father's Day, we should do फादर्स डे that. सेलिब्रेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं. Celebrating Father's Day means what should you do? मदर्स डे सेलिब्रेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं. What is by celebrating Mother's Day? जे कधी आई वडिलांसाठी काय करत नाहीत People who don't do anything for their parents, त्यांनी आपले एक दिवस काहीतरी फादर्स डे ला फादरला काहीतरी खुश करायचं म्हणून ते करणं ह्याला फादर्स डे म्हटला जातो. and just to please your father on Father's Day, you do something that's not Father's त्याला Day. काय उपयोग नाही. It's of no use. हालेलुया. Hallelujah. बैलपोळा साजरा केला जातो माहिती का तुम्हाला. बैलपोळा किती लोकांना माहिती. And you celebrate the festival of buffaloes. ऍक्च्युली बैलपोळा हा रोज त्या बैलासाठी तो दिवस पाहिजे. And every day should be celebrated for the animal. कारण तो शेतामध्ये रोज कष्ट करत असतो. Because he works every day in the पण farm. त्याला 12 महिने कष्ट करतात त्याच्याकडनं करून घेतात Because they make him work for 12 months. आणि एकच दिवस त्याला सजवतात. And just one day they decorate him. इतर दिवशी आहे असं कसे चाल. Other day they just treat him anyhow. म्हणून हे डे वगैरे ह्या गोष्टीच्या मी अतिशय विरोधात आहे. So that is why I'm opposing all of तुम्ही this. जर देवाच्या वचनाप्रमाणे चालाल
चालाल if you're walking by the word of God, तर तुम्ही रोज फादर्स डे साजरा every करणार day you'll celebrate तुम्ही Father's Day. रोज मदर्स डे साजरा Every करणार day you'll celebrate पुन्हा Father's Day. फादर्स डे साजरा व्हावा मला जर वाटतं If I feel I should celebrate Father's तर Day, मी बाप या नात्याने माझ्या मुलांसमोर एक आदर्श ठेवणं गरजेचं आहे as a father, I should be an idol in front of my children. माझ्या मुलाने मी त्या संस्कार आणि त्या संस्कारामध्ये त्या व्यवस्थेमध्ये वाढवणं गरजेचं आहे I should grow my children in that order. म्हणून बायबलमध्ये सांगतं पापानो आपल्या मुलांना चिरडी सांगू नका तर प्रभूचं शिक्षण आणि बोध याच्याद्वारे त्याचा प्रतिपाळ करा And fathers, don't anger your children, but let them grow in the teaching and edification of the word. तर तुम्ही मुलांना प्रभूचं शिक्षण आणि बोध याच्याद्वारे जर त्याचा प्रतिपाळ केला And if you make them grow in the teaching and ते शरीराने edification, वाढतील they'll grow by body, ते बुद्धीनं वाढतील they'll grow by So, the mind. शिक्षण तुम्ही त्याला दिले वचनाचं त्याचे संस्कार त्याच्यावर घडतील And the teaching you give them, they will have good teaching upon themselves. तुम्ही मरेपर्यंत तुमचा आदर करेल And till you die, they'll honor you. म्हणजे तुम्ही मरेपर्यंत रोज तुमच्या घरामध्ये फादर्स डे होणार आहे. Till you die, Father's Day will be celebrated in the आमेन house every म्हणा. day. Amen. एक दिवसासाठी पाहिजे का रोजच्या दिवसासाठी You पाहिजे want it for one day or every day? कसा पाहिजे हो त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे संयमनाची गोष्ट आत्मसंयमन पाहिजे For that we need control, and that too self-control. हा आपल्याला आम्ही धन जोडावं आम्हाला पुरेसं तेवढं जोडा And you have to accumulate wealth, do it as much as needed. कारण बायबल So सांगतं Bible says, तुमची प्रत्येक गरज देव आपल्या संपत्तीने रोप तो पूर्ण करणार all आहे. your needs are fulfilled by his riches. हालेलुया Hallelujah. म्हणून पहिल्यांदा फादर्स डेला आम्हाला काय वाटतं की पास्टरने आता पोरांना असं छापायला पाहिजे On the Father's Day, we feel that pastors should scold the children. पोरांपेक्षा मी बापांना छापणार But instead of those, I'll scold the fathers. आमच्याकडे काय पद्धत आहे माहिती आहे ना आपल्याकडे म्हणजे And we know the thing that we have काय in them. काळजी करू नको रे मी आहेस Don't worry, I'm there for you. करून ठेवलंय भरपूर I've done a lot for you. असं म्हटलं If we say that, की पोरगा बाप जायची वाट बघतो and the son just wait for the fathers to die. करून ठेवलंय पण अजून बाप तिथं आहे ना जागेवर But father is there. हा. मग मुलं काय करणार So what does the children do? जायची वाट बघणार They wait for the father to die. चुकीचं प्रेम वेगळं प्रकारचं आहे This is the wrong thing काय उपयोगाचं and of no use. हालेलुया Hallelujah. करून ठेवले पण सगळं माझ्या नावावर आहे I've done a lot, but it's in my name. तुम्ही जर चांगले वागलेले दिसलं तर मिळेल नाही तर सगळं मी देऊन टाकेल दुसरीकडे कोणाला And if you behave well, only then I'll give it to you or give it to someone else. पोरं एकदम सुतासारखी मऊ And the children just go straight. हालेलुया Hallelujah. बापांनो लक्षात ठेवा So fathers listen. मातांनो लक्षात ठेवा Mothers listen. रोज तुमच्या घरामध्ये मदर्स डे जर व्हावा असं जर तुम्हाला वाटतं If you feel your house should have Mother's Day every day. तर आपली मुलं वाढत असताना त्यांना शिस्त लावा So while your children are growing, discipline them. मुला आपल्या आईची शिस्त सोडू नको Son, don't leave the discipline of your mother. प्रॉब्लेम येतो कुठं Where's the problem? मुलं शिकत असतात तोपर्यंत प्रॉब्लेम नाही While the children are getting education, मुला there's no मुलींची problem. लग्न झाली की प्रॉब्लेम चालू होतात After they get married, there's a problem. आई वडिलांची रस्सी केस चालू होती And the parents are in tug of war. ते जे कमवले माझ्या वाट्याला पाहिजे तो म्हणतो माझ्या वाट्याला आलं पाहिजे ती म्हणते माझ्या वाट्याला आलं पाहिजे आणि आई वडीलच मुलांमध्ये अशा रीतीचं दुफळी निर्माण करतात की ते भाऊ बहीण एकमेकांची तोंड सुद्धा बघत नाही And the children feel that whatever wealth is there, I need to have it. And the children become enemies for each other. जे कष्ट केले तरुणपणामध्ये म्हातारपणामध्ये सगळ्या कटकटी मुलं एकमेकांना भेटत नाहीत काय कुणाकडे राहावं हा प्रश्न प्रियानो त्याचं कारण काय आहे कारण व्यवस्था जी आहे पवित्र शास्त्राप्रमाणे तुम्ही केलेली नाही The hard work done by the parents is of no use, and there are quarrels always because the provision is not being done by the word of God. पहिली गोष्ट आम्ही पाहतो So the first thing we see, मुलांनी आईबापांसाठी ना तर आईबापांनी मुलांसाठी संग्रह करावा and the parents should accumulate for the children. प्रभूचं शिक्षण आणि बोध याच्याद्वारे त्याचा प्रतिपाळ करा Through teaching and edification, let the children grow. आईनी मुलांसाठी मुलांना योग्य शिस्त लावणं गरजेचं आहे And the mother needs to discipline the children. आणि आपल्या नंतर सुद्धा त्या बहीण भावामध्ये कुठल्या प्रॉपर्टीमुळे कुठल्या प्रकारे त्यांच्यामध्ये वाद निर्माण होणार नाही याची काळजी तुम्ही हयात असतानाच घ्या म्हणजे पुढे त्या गोष्टीचा काही तुम्हाला त्रास होणार नाही So after we are dead, the children shouldn't quarrel among anything, and that is why you need to take care of it just बायबल now. सांगतं तुझं येणं जाणं देव काय करणार आहे आशीर्वादित करणार आहे
Bible says your coming and going is gonna be blessed by मग ते God. आशीर्वादित कधी कसं होईल? So how will this blessing come? आत्मसंयम तुमच्यामध्ये असेल तर, When you have self-control in you. तुमच्या घरामध्ये तुम्ही ती व्यवस्था लावली असेल You तर. have that discipline in your house. हालेलुया. Hallelujah. हा. बायको कटकट करत असेल तर येतात पास्टरकडे, पास्टर जरा झापाव तिला एकदा वचनातून. And if the wife is quarreling, the husband says, Pastor, please scold her through the word. हा. नवरा त्रास देत असेल तर बायको येते, पास्टर जरा झापा एकदा. If the husband is quarreling, the wife says the same. काय फक्त तुमच्या समोर करतात पास्टर पास्टर, And they just say to you, Pastor, Pastor. बाकी काही नाही. And there's nothing there. हा. मग सुज्ञ व्हा, So be wise. सगळे शाने व्हा. You have to be wise. हालेलुया. म्हणून प्रियानो, आई वडिलांचं आत्मिक जीवन, So spiritual life of the पतीचं parents, पत्नी बरोबर आत्मिक जीवन, spiritual life of husband and wife, पत्नीचं पती बरोबर आत्मिक जीवन, life of the wife with the husband, आई वडिलांचं मुलाबरोबर आत्मिक जीवन, spiritual life of parents with children, मुलांचं आई बरोबर आई वडिलांबरोबरच आत्मिक life जीवन. of children with हे parents. प्रत्येक भाग वेगळे आहेत, There are different paths. पण प्रत्येक वचनाला धरून आहे. Everything it depends on the आता word. आपण बघूयात कसं आहे ते. And how it is, let us see that. हालेलुया. Hallelujah. कळते का काय? हालेलुया. असे नोट्स लवकर सापडले नाही की आम्हाला पास्टरांची एक गोष्ट आठवते. And if we don't find notes soon, I remember some words of my pastor. एक पास्टर मस्त केले प्रीचिंगला, And one pastor went to preach, आणि मग त्यांना त्यांचे नोट्सच लवकर सापडण्यात आले. and he couldn't find his notes soon. मग ते प्रभू लवकर येणार आहे. And then he's saying Jesus is coming soon. आणि ते शोधत बसले नोट्स कुठे ठेवले. And he was searching it. आता मला ते एकदम आठवलं, नोट्स सापडायला तयार. So I remembered that thing today. प्रभू लवकर येत आहे. And Jesus is coming प्रभू soon. लवकर येत. He's coming soon. असंच एक पुलपीट होतं, पण स्टेज नुसतं असं ठेवलेलं होतं. And there was one pulpit there. आणि नेमकं त्या पुलपीटच्या पुढेच एक आंटी बसलेल्या And होत्या. a sister was sitting there. आणि मग ते एकदम आवेशात आले. And in full zeal, she जोपर्यंत came नोट in. सापडत नाही आवेश, Until he didn't find it, he was zealous. प्रभू येत आहे, Jesus is coming soon. प्रभू येत आहे. Lord is coming soon. नोट अजून सापले नाही, प्रभू येत आहे. He couldn't find, he said, इतक्या Jesus is जोरात coming ओरडले soon. प्रभू येत आहे की ते पुलपीटच पडलं. But the pulpit fell down. ते आजी म्हटलं, पण मी सावध व्हायला पाहिजे, कारण पास्टर मगाचपासून म्हणत होते की प्रभू येत आहे म्हणून. And the grandmother said, I should be careful because he's saying Jesus is coming soon. आवेश. The zeal. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. Give thanks to the name of the Lord. परमेश्वर चांगला आहे God is good. आणि त्याची दया सनातन And his आहे. mercy endures forever. इब्री अनुवादाचं पुस्तक याचं 6वा अध्याय त्याचं 7वं वचन. आणि त्या तू पा वडिलांना आई वडिलांना आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठसी आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठसीव. आणि घरी असता मार्गाने चालत असता निस्ता उठता त्याविषयी बोलत जा. 32वा अध्याय 46 वचन त्याच पुस्तकातलं. म्हणाला, मग तो त्यास म्हणाला, ज्या गोष्टी आज मी तुम्हाला बजावून सांगत आहे त्याकडे लक्ष द्या. या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी मान्य करून पाळाव्या अशी आज्ञा तुम्ही आपल्या मुलांस करा. हालेलुया. तुम्ही आपल्या मुलास करा. पुन्हा एकदा वाचा. मग तो त्यास म्हणाला, ज्या गोष्टी आज मी तुम्हाला बजावून सांगत आहे त्याकडे लक्ष द्या. आता आज ज्या गोष्टी मी तुम्हाला बजावून सांगत आहे, मी सांगत आहे, आत्मा सांगत आहे, त्याकडे काय करा, लक्ष द्या. हालेलुया. पुढे वाचा. या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी मान्य करून पाळाव्या. कसं पाळायच्या आहेत? मान्य करून पाळाव्या. अशी आज्ञा तुम्ही आपल्या मुलांस करा. अशी आज्ञा तुम्ही कोणाला करा? आपल्या मुलाबाळास करा. आणि बापा मुलांनो आपल्या बापाशी आज्ञा पाळा. मग काय होणार आहे? देवाची आज्ञा पाळल्यानंतर देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत मुलांना.
आणि प्रियानो तुम्ही आज्ञा पाळायला मुलांना शिकवल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये काय आशीर्वाद मिळणार आहे. तुम्ही रोज फादर्स डे सेलिब्रेशनचा अनुभव तुमच्या घरामध्ये घेणारा हा जोरात म्हणा आमेन. आमेन. हालेलुया. And he said to them, set your hearts on the words which I testify among you today, for which you shall command to your children to be careful to observe all the words of this law. आता ठीक आहे, एवढे दोनच गोष्टी आज या पेरेंट्ससाठी ठीक आहे, वडिलांसाठी. So all these two things are important for parents. फादर्स डे सेलिब्रेट करायचं काम कुणा मुलांचं आहे. So we should celebrate Father's Day as the children. मग आता मुलांची खास कर्तव्य आपण बघूया. So we should see the duties of the children. हालेलुया. Hallelujah. निर्गमाचं पुस्तकाचा 20वा अध्याय 12 वचन. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. आपला बाप व आपली आई यांचा काय कर, मान राख. वाचा. Honor your father and your mother, that your days may be long upon the land which the Lord your God is giving to you. आता मान राखायचा म्हणजे नक्की कसा करायचा. So how should you honor your father and mother? कसं बोलून करायचं का. With talking. आई मी तुझा फार मान करतो. And mother, I honor you. मी तुझा मान राखतो आई. And mother, I honor you. पप्पा, And father, गुड मॉर्निंग, प्रेज लॉर्ड, मी तुमचा मान राखतो. good morning, I honor you a lot. म्हणजे मान राखणं आहे का. Is it honoring? एकदा एक ब्रदर आहेत म्हणजे ते, And I met a brother आणि त्याने एक ठिकाणी हॉटेल टाकलं. and he started a restaurant. मग मला त्यांनी बोलवलं And he called me आणि मला म्हटले, मग एक किस्सा त्यांनी सांगितलं. and he told me a story. म्हटले आईला घेऊन आलो. I took my mother तिला बसवलं त्या ह्याच्या काउंटरची ती खुर्ची असते या शेटजीची, त्याच्यावर बसवलं. and there was a chair of the owner at the counter. आणि मग मी स्वतः चहा केला. And then I made the tea. आणि मग आईला म्हटलं आई घे. And I said to the mother, please take the tea. आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. And mother had tears in eyes. आता भरपूर वर्ष मिनिस्ट्री केलेला माणूस मी. So I did a ministry for a lot of years. मग मी माहिती काढली, मला डाऊट आला काय प्रकार आहे तो. So I said and I tried to find out what is happening. आई वडिलांचा अजिबात मान न करणारा माणूस तो. And he's a person who didn't honor his mother and father. रोज आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणारा. Every day he's made his mother cry. पण त्या दिवशी हॉटेल टाकलं. But when he started a restaurant, मग आईचा मान ठेवला पाहिजे, मग आशीर्वादित होईल हॉटेल. and we should honor my mother and then when the restaurant be blessed. मग त्याच्या त्या कृतीवरनं माझ्या लक्षात होतं की हा काय आईचा मान राखणारा नाही, पण ही शो चालू आहे. And through his act, I realized he didn't honor his mother, but he's just doing to show off. कारण चहा आणून दिला आणि आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. Because he gave her the tea and then she started crying. रोज आईला चहा करून देणार असतं तर आईच्या डोळ्यात पाणी नसतं आलं. If he used to give his mother tea every day, she wouldn't cry आई there. मला म्हटली असते, माझं पोरगं इतकं चांगलं आहे ना, पहिला चहा मला आणून देतो रोज सकाळी. And she said that he gives me the first tea. हा, पण त्या दिवशी त्याने असं केलं. The same day he did that. मला कळालं बरोबर काय आहे ते. I understood it. हा, मग तुम्ही पण सावध राहा. So you should be careful. आई वडिलांचा मान राखणं म्हणजे काय. So what is honoring your mother तर and सर्व father? मुलांनो मुलींनो लक्षात घ्या. So understand, sons and daughters, आईने जी शिस्त तुम्हाला लावलेली the आहे, discipline given to you by त्या mother, शिस्तीमध्ये तुम्हाला चालायचं to आहे. walk in the discipline. तुमच्या वडिलांनी तुम्हाला जो शिक्षण आणि बोध केलेला The आहे, teaching edification given to you by father. त्या शिक्षणाचा आदर करून ते शिक्षण स्वीकारून त्या शिक्षणाप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे. And you have to honor the teaching and walk by the teaching. जो बोध तुम्हाला बापाने केलेला, तुमच्या वडिलांनी केलेला आहे, Edification given to you by त्याचा father. स्वीकार करायचा आणि तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या अनुकरणामध्ये ते दिसणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आई बापांचा मान राखता. And you have to accept it, apply it in your daily life, and it being seen in your daily life means that you are honoring your father and mother. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ह्याला म्हणतात मान राखणं. This is called honoring. आणि मूळ प्रियानो ती गोष्ट तुम्ही करा. And you have to do this. तुम्हाला फादर्स डे रोज सेलिब्रेट करायची काही गरज पडणार You नाही. don't need to celebrate Father's Day तुम्ही every हे day. करता म्हणजे रोज तुम्ही फादर्स डे साजरा You do करता. this, you celebrate रोज Father's तुम्ही Day. मदर्स डे साजरा Celebrate करता. Father's Day every day. हालेलुया. Hallelujah. आणि तुम्ही ते तसं जर वागायला लागला, And when you behave तर like तुम्ही this, तुमच्याविषयी, तुमचे आई वडील तुमच्याविषयी कसे बोलता, शब्द काढता, ते तुम्हीच अनुभवणार आहात.
And whatever you do, the things that your parents speak about, you'll कारण experience that. आज्ञा मान्य करून पाळणारी मुलं आई वडिलांना खूप आवडतात. And parents, like the children, obey them. म्हणून आई वडिलांचा मान राखा, So obey your parents शिस्तीचं पालन करा, and walk in discipline. जी वडिलांनी आज्ञा दिली त्या मान्य करून पाळा. Commandment of your parents, obey it. म्हणजे तुम्ही चिरकाल, तो वतन तुम्हाला देव देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही चिरकाल राहणार So the आहात. land God has given you, you will live long in it. मान राखणं आहे. And obeying them. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि बापांनो खडूसपणा सोडून द्या. And fathers, don't be grumpy. आई वडिलांना, आईला पण सांगतो, And saying to mothers, कधी काही वडिलांचं प्रेम खूप असतं पण वडील कसे जरा कठोर असतात. and father has a love, but he is always strict. पण बापाच्या कठोरपणामध्ये जे प्रेम दडलेलं आहे ना, त्याची तुलना तुम्ही कशाशीच करू But शकणार. the love and the strictness of the father, you can't compare it to anything. हालेलुया, Hallelujah. पण बापाने रागवलं तरी आनंद करा. If a father scolds, we rejoice. तुमच्यावर तो प्रेम करतो म्हणून तुम्हाला तो He रागवतो. loves you, and that is why he scolds मी you. तुम्हाला मागे एक गोष्ट सांगितली. I told you a story. एक मुलगा हॉस्टेलवरून आपल्या आईला फोन करतो. And a boy calls his mother from the hostel. मुलगा नेहमी आईच्याच कॉन्टॅक्ट मध्ये असतो. And he used to call her always. कारण त्याला कसं की आई डायरेक्ट बापाच्या खिशातून पैसा काढता येत नाही. Because he couldn't get his money directly from the तो असा father. फिरून फिरून येतो. So he used to find a different way from the mother. हा, हालेलुया. Hallelujah. हे त्याला माहिती आहे बापाच्या खिशातले पैसे काढायचा एक सोपा मार्ग आहे. So he knew that there's one easy way to get the money from the pocket of the काय father. गं मम्मी, याला पैसेच मला पुरत नाही. And call the mother and say, I like money. आणि डॅडी तर मला पैसे मागितले तरी देत नाही. Father won't give me money. थांब, So wait. तुझ्या बापाच्या खिशातून पैसे कसे काढायचे मला माहिती आहे. So I know how to get the money from the pocket of your father. त्यामुळं मुलं बरोबर आईला चिटकून असतात. That is why children are close to their mother. आहे का नाही? It's right. आणि मग तो मुलगा आपल्या आई बरोबर बोलत असतो. So the son was talking to the mother. बाप मात्र त्या बायकोच्या शेजारी बसतो. त्याला पण वाटतं खूप की मुलाशी बोलावं, पण तो बोलत नाही. Father was just standing there. He felt that I should talk to my son. त्याला वाटतं की आपला मुलगा आपल्या आईला काहीतरी सांगत असेल, तिकडे काय हॉस्टेलला अडचण वगैरे आहे असं काहीतरी बोलत असतो. He felt the son should be telling something to his mother about the problems in the hostel. तो बाप बिचारा त्या आईच्या शेजारी जाऊन तिला म्हणतो की त्याला सांग, तुला काही काळजी करू नको, तुला काय अडचण असेल तर तुझा बाप आहे अजून. And the father says to him that just tell him that if you need something, your father is there. त्या मुलाने माझ्यावर बोलावं अशी त्याची काही इच्छा असती, पण तो काय त्याची अपेक्षा करत And नाही. he wanted to talk to his son, but he's not expecting to आई talk. बरोबर तो बोलत असतो, मुलगा He's बोलत असतो. talking to the mother. पण त्या आई थ्रू त्याला तो सांगत असतो की त्याला सांग, तुझा बाप आहे तुझ्या बरोबर, काळजी करू नको. हा बाप असतो. And through the mother is telling the son that your father is there for you, and this is what a father does. ज्याला बाप ओळखता आला Who knows a father, त्यानं जग जिंकलं. he wins over the world. आमेन म्हणूया. Amen. हालेलुया. Hallelujah. एका कवीने अतिशय सुंदर कविता केली होती बापाच्या वडिलांविषयी. And a poet had written a beautiful poem about the father. तो बाप आहे तर जगातली सगळी खेळणी माझी आहे. And he says, Father is there, and I have all the toys of the world. बाप आहे तर सगळं जग माझं आहे. And Father is there, I have everything in the world. एवढं ते बापाचं छत्र महत्वाचं असतं. And this is the umbrella of the father पण that is very वडील कधी ते important. प्रेम दाखवत नाही. The father doesn't express the ते love, असतं it is there, पण तो व्यक्त होत नाही. but it's not expressed. पण त्याचं व्यक्त न होणं याचा अर्थ असा होत नाही की तो तुमची काळजी करत But नाही. not being expressed doesn't mean he doesn't care for you. तो काळजी करत He असतो. cares for you. आणि म्हणून आपल्या बापाचा बोध ऐका, That he will listen to the teaching of a father. त्याचं शिक्षण त्याने दिलेलं ते ऐका, Listen to his त्याच्या edification. आज्ञा तुम्ही पाळा. Obey his commandments. आपल्या आईची शिस्त तू सोडू नको. Don't live the discipline of your तुझ्या mother. शिराला ते भूषण आहे. And that is the crown for your throne. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, पहिले 2-3 नीतिसूत्राच्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये हेच लिहिलं, माझ्या मुला आपल्या बापाचं शिक्षण आहे, त्याचा बोध आहे, तू काय तुला कुठल्या गोष्टीचं कमी पडणार नाही, तुझी झोप शांत होईल, तुला ठेच लागणार नाही, तुझी आईची शिस्त तुझ्या आणि डोक्याला जातो भूषण अशी होईल. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. वाचा घरी गेल्यानंतर. If you read the first chapter of the Proverbs, it teaches about obeying your father, mother. Don't leave the discipline of your mother and don't disobey them. आणि म्हणून प्रियानो, आई वडिलांच्या आज्ञा मान राखा त्यांचा. So you have to honor your father and mother. कृतीतून मान राखा, And through your act, honor them. म्हणजे तुम्हाला ते आशीर्वाद मिळणार. So you'll get blessed. हालेलुया. Hallelujah. वर्षातून एकदा मग काहीतरी बापाला आणून द्यायचं, फादर्स डे, हॅपी फादर्स डे, हॅपी फादर्स डे, काही उपयोगाचं नाही. Once a year, get something for your father, wish him Father's Day, and that's not a मी use. मागे तुम्हाला सांगितलं, आता सांगतो, तुम्ही फार मोठं काहीतरी आणून द्यावं असं आई बापाची कधीच इच्छा नसते. And you should get some big gift, and that is not the will of the father and mother. तुम्ही चांगलं कष्ट करावं, चांगलं नाव कमावं, हीच आई वडिलांची प्रामाणिक इच्छा And असते. you should work hard and get a good name for yourself, and that is the will of your
parents. कधी वर्षभर आई बापाचं ऐकत नाही ना ती लोक आणि फादर्स डे सेलिब्रेट And करतात. people don't listen to their parents all year long. They celebrate Father's Day. तसं करू नका. Don't do that. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. घाबरू नका. Don't be fearful. कुणीच घाबरू नका. लेवीचं पुस्तक की कोणी स्वाध्याय 3 वचन. And Leviticus 19:3. तुम्ही आपली आई तुम्ही आपली आई व आपला बाप आपला बाप यांचे भय बाळगावे यांचे भय बाळगावे बाळगावे. आणि माझे शपथ पाळावे. हा मी परमेश्वर तुमचा देव आहे. हा वाचा परत. तुम्ही आपली आई तुम्ही आपली आई व आपला बाप व आपला बाप यांचे भय बाळगावे यांचे भय बाळगावे आणि माझे शपथ पाळावे. हा, तर शब्दाविषयी राहू द्या. भय बाळगावे वाचा. Every one of you shall revere his mother and his father and keep my Sabbaths. I am the Lord your God. आपला बाप व आपली आई यांचं काय करावं? भय बाळगावं. And you should revere your father and mother. भय चांगल्याविषयी बाळगणं असतं. And you should have fear of good things. मग प्रियानो, भय बाळगणं फार महत्वाचं आहे. You have to have fear and it's important. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की परमेश्वराचं भय बाळगल्यानं आयुष्याची मर्यादा वृद्धी होत होते. And like we see by the fear of the God, your days get long. तोच देव तुमच्या आई वडिलांविषयी हे सांगतो की तुम्ही आपल्या आई वडिलांचं काय करा? भय बाळगा. Same God is saying you should fear your father and mother. त्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे. And you'll get blessed. तुम्ही आशीर्वादित होणार You'll have आहे. a blessing. तुम्ही वर जगामध्ये भूतलावर दीर्घायू होणार आहात. You'll have a long life in the आणि world. जे वतन देव तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही चिरकाल राहणार And the आहात. inheritance God has given you, you'll live long in it. म्हणून भय बाळगा. So be fearful. हालेलुया. Hallelujah. आता भय बाळगणं म्हणजे काय? So what is revering? भय बाळगा So having a reverence. म्हणजे जी गोष्ट माझे वडील मला नको म्हणून सांगतात ती गोष्ट वडील तिथं असो अगर नसो ती गोष्ट करायची. So whatever my father is telling me not to do, if he's there or not, I shouldn't do it. आता समजा 10वी 12वीत मुलगा असेल. If a son is in 10th to 12th, आता अभ्यासाचं सगळं त्याचं वर्ष असणार आहे. so he has to study a lot that मग time. काय काय घरामध्ये आम्ही पाहतो की संध्याकाळी फक्त 7 ते 8 तुला टीव्ही बघता येईल. In some houses we see you watch television for only 1 hour तेवढ्या every day. वेळात तुला टीव्ही बघायचा 8 वाजता टीव्ही बंद. I should shut down the television at 8. मग मुलं काय करतात? So what do the children do? वडील काय कामाला जात असतात, घरात ते नसतात. And the father just goes to work आणि मग ते 7 ते 8 तर तो बघणार असतो. and he sees it for 1 hour. वडील नाही म्हटल्यानंतर मग चालू असतं. If father is not there all day, he just watches the television. मग तुम्ही वडिलांचं भय धरता का धरत नाही? So do you revere them? नाही. You don't. वडिलांच्या गाडीचा आवाज आला की टीव्ही पळत अरे डॅडी आले की टीव्ही बंद करा. म्हणजे काय केला? फक्त वडील आले म्हणून बंद करा. म्हणजे तुम्ही भय बाळगता का? नाही. If you hear the sound of his vehicle and then you shut down the TV, do you revere them? भय बाळगणं म्हणजे जे काही सूचना तुम्हाला वडिलांनी दिलेली आहे, आईने दिलेली आहे, ती तंतोतंत जशीच्या तशी पाळा. So having a reverence means whatever order or commandment is given to you, follow it to the word. वडील घरात असो अगर नसो, If father is there in the house or मला not, फक्त 7 ते 8 याच वेळामध्ये टीव्ही बघायला परवानगी आहे. I just have the permission to watch television 7 to 8. तेवढंच मी बघणार. I'll just see that. मग जे सांगितलं तेच मी करणार. What is told to you, you'll do that. त्याच्या विरुद्ध मी करणार I नाही. won't do anything against it. याला म्हणतात आई वडिलांचं भय बाळगणं. This is called reverence for your father and mother. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमच्या लहानपणी आम्ही माझा एक मित्र होता In my childhood, I had a friend, आणि तो उन्हाळ पोरगा होता खूप. and he was a spoiled child, आणि वडिलांना ते काय उन्हाळपणा आवडत नव्हता. and my father didn't like it. आणि मग त्याचं काय चालूच असायचं. त्याच्या वडिलांची बुलेट होती And his father had a Royal Enfield. आणि त्या काळामध्ये बुलेट असणं कमी, फार बुलेट असणं म्हणजे फार कमी गोष्ट होती, रेअर असायची. And in that time, having a Royal Enfield was a rare thing. मग गावापासून 1 किलोमीटर वरती लांब वडील असले तरी त्याच्या बुलेटचा आवाज घरापर्यंत यायचा. And if his father was 1 kilometer away, still the sound of the vehicle is to सगळी come. पैठी घरं, And there was bungalows everywhere, छोटंसं गाव ते. and a small village. आणि मग आम्ही कधी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे आम्ही कधी त्याच्यात बसलेला असायचो ओसरीवर. And in summers, we used to sit in front of the house. आणि मग त्याच्या वडिलांचा बुलेट त्याला बरोबर आवाज यायचा.
And he used to hear the noise of the vehicle from anywhere. आणि मग तिकडनं बुलेटचा आवाज ऐकला. And once he hears that sound, अरे अवी चल ज्ञानेश्वर चल पळा पळा लवकर वडील यायला लागले. and Avi Gnaneshwar, just listen, my father is coming, just run from here. आणि मग सगळे पटापट सतरंजा वगैरे सगळ्या घड्या वगैरे घालून असा ऐटीत बसायचं की काही एकदम शांत बसलेला आहे वर. And fast everything, they just fold out everything and they just sit peacefully. आता त्याचे वडील पण जरा हे होते म्हटले तो थोडे विचित्रच होते. And even that father was strange. मग हे करू नको ते करू नको अमुक करू नको सारखं तो सुट्टीचे दिवस असले तरी असंच कर तसंच कर. मग मुलं इरिटेट होतात. And don't do this, don't do that. Even in holidays, you used to borrow things from them, and that is why you used to get irritated. मग तसा तो इरिटेट झाला. So he got irritated with that. त्याचा परिणाम दुष्परिणाम असा झाला And the result of it की was, तो आयुष्यामधूनच संपला. त्याला बाहेर नंतर व्यसन खूप लागली सगळं असं विचित्र प्रकारे जर तुम्ही मुलांना हँडल केलं तर मुलं नंतर खूप वाह्यात होतात. and in his life he got spoiled. He fell into addiction, and his life got wasted. If you treat children in such a way, children get spoiled. एकदा आई वडील तरुण जोडपं माझ्याकडे आलं. One young couple came to me, आणि मग मी ते म्हटलं की मग माझी मुलगी आहे ती बाहेर कुठे खेळायला जात नाही. and my child doesn't go out to play. त्यांच्या ज्या गप्पा चालतात ते त्यांना माहित नसतं. He didn't know what they talk. मग कधी टीव्हीच्या एखाद्या सिरियल विषयी बोललं जातं. They talk about some daily soap. मी त्यांना कधी थिएटर मध्ये नेलं नाही. I didn't take them to theater. मग त्यांना वाटतं की मी म्हणजे आत्मिक ह्याच्यामध्ये मुलांना वाढवत आहे. He says he feels that I'm growing the children spiritually. मग मगाशी सांगितलं बघा प्रमाणे एखाद्या चांगल्या गोष्टीचा पण अतिरेक अपायकारक ठरतो. And I told you, if a good thing is overdone, it is not good. एक तर आई मला भेटली And I met the mother, आणि तिने मला भेटली की मी पास्टर काय करते मी मुलीच्या वाढदिवसाला ना मी बेकरीतला तो केक आणत नाही. तुम्ही जे केक कापता कुठला ते पेस्ट्री म्हणतात ना त्याला क्रीम तर ते केक मी आणत नाही. and on the birthday of the daughter, I don't get a cake for her. आणि मी घरातला केक घरी बनवते केक आणि कापते. I make a cake in the house and then we cut it. आणि मग त्या मुलीला मैत्रिणीला बोलवायची लाज वाटते. And then she felt shy to call her friends. कारण ही जेव्हा तिच्या मैत्रिणीच्या बर्थडेला जाते When she goes to the birthday of her मस्त friends, कलरफुल केक असतो. it's a good cream cake, वेगवेगळ्या शेप मधला केक असतात. a cake in different shapes. आणि हिच्या घरी मैत्रिणीला बोललो की तो राऊंड केक ब्राऊन कलरचा. And when the friends come to her place, there's a simple cake. तिला म्हटलं मूर्ख आहेस म्हटलं तू. You are crazy. एवढी शिकली सवरी तुला काही कळत नाही का म्हटलं. You're well educated, you don't हे वय understand. तिथे जर तू त्या मुलीला आता जर असं वागलं ना ज्यावेळेस ती 18 वर्षाची होईल 10वी संपेल 11वी 12वी कॉलेजला जाईल ना ती तुझ्या हातातून गेलेली असेल. If you treat the child in such a way now, when she grows up, becomes an adult, she'll get spoiled and out of कुठल्या hands. गोष्टीचा अतिरेक करू नका. And don't overdo things. स्पिरिच्युअल गोष्टीचा पण अति करू नका. Don't overdo spiritual things. अति धार्मिकता फाजील धार्मिकता देवाला मान्य. Over righteousness, futile righteousness, God doesn't like it. हालेलुया. Hallelujah. जगात काय चाललंय आपल्या लेकरांना माहिती पाहिजे. What is going on in the world, your children should know. थिएटर काय असतं तुम्हाला लेकरांना माहिती पाहिजे. And the children should know what is a theater. लेकरं बाहेर कसे एन्जॉय करतात लेकरांना ते माहिती पाहिजे. How children enjoy outside, you should know. नाही तर मुलं अशी बुद्धीनं आणि शरीराने एकदम कोंडली दबलेली जातात प्रिया. The children won't grow by their brains and their ते body. एकदम स्वतःला मागास एकदम मागास ह्याच्या समजतात प्रिया. And they feel that they are not confident, they are मग backward. मित्र मैत्रिणी पण त्यांना आपल्यामध्ये खेळायला घेत नाही. So the friends don't include them. एक प्रकारचा कॉन्फिडन्स त्यांचा निघून They जातो. lose out their आणि confidence. सगळं करायला काय ते पुष्टी लावतात आध्यात्मिकता. And to do all this, they have the front of righteousness. देवाला आवडत नाही. And God doesn't like it. हे कोणी सांगितलं देवाला आवडत नाही. Who says God doesn't like it? असं असतं का कुठं. Is it like that? नाही. It is not. तुम्हाला मुलाला घेऊन जावा तुम्ही बरोबर. So you have to take your children with एखादा you. चांगली कौटुंबिक मूवी असेल चांगलं लहान मुलांवरचा चित्रपट असेल तर घेऊन जावा त्यांना त्या मल्टिप्लेक्स मध्ये घेऊन जा. हे मल्टिप्लेक्स असतं इथं पडदा असतो मागणं ते प्रोजेक्ट केलं जातं पुढं चित्र दिसतं मग बाहेर असे स्टॉल असतात तिथं जाऊन खायचं असतं पॉपकॉर्न खायचं असतं. मुलांना जर समजलं नाही त्यांच्यामध्ये ते दबून राहतं. आणि एकदा कॉलेजला गेली मुलं की कॉलेजचं शिक्षण वगैरे गेलं खड्ड्यात. एन्जॉय करा. So if there's a if there's a family movie, there's a kids movie, you have to take them, you have to explain them the nuances of the theater, because things get impressed in them, and when they go to college, they get spoiled. मग काही उपयोग नाही प्रियानो या गोष्टी. It's of no use, beloved. नंतर ती मुलं वाया जातात The children get spoiled, कारणीभूत तुम्ही असता. and you are the reason for that. कारण चांगल्या गोष्टीचा अतिरेक केला. Because good things have been overdone. फाजील धार्मिकता. Futile righteousness. एक आई माझ्याजवळ आली. One mother came to me. मला म्हटली मी माझ्या मुलाला साखर अजिबात देत नाही. I don't give my child sugar. मुलाचं वय 10 वर्ष. And the child was of 10 years. 10 ते 12 वर्ष. 10 to 12 years. अगं म्हटलं तो काय 40 वर्ष झालं का ते डाएट करायला लागले त्याला साखर So नाही is your 40 years that you don't give the sugar?
तुला माहिती आहे का मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी ग्लुकोज अतिशय गरजेचं असतं, साखर अतिशय गरजेचं For the असतं. brain of the child to grow, glucose or sugar is important. आणि मग त्याला साखर द्यायची नाही, मग तो फ्रूट मधली नॅचरल शुगर खातो ना. Then he eats the natural sugar from fruits. अगं बाई म्हटलं तुझ्या पुढे डोकं फोडू का आता आम्ही? So should I break my head with you? त्याला काय शुगर होणार आहे का? खाऊ दे ना त्याला, साखर खाऊ दे, एनर्जी येऊ दे. गोड खाल्ल्याशिवाय एनर्जी येते का? Will he get diabetes? Let him get energy through sugar. एक आहे तो इतकी शानी And one mother was over smart. आईवर मुलाला गोड खायला दिलं की मुलाला चांगली एनर्जी येते, तो खूप त्रास देतो म्हणून मुलाला गोडच खायला देत नव्हती. And the child used to get a lot of energy by eating sweet, and that is why she didn't तिला give म्हटलं, sweet एक to काम him. कर, मला बोलव जा, Do one thing, call me. आणि मग त्याला गोड खायला देत जा. And then give मग तुला him काय sweet food. करायचं ते कर, झोप मी त्याला सांभाळतो, मी त्याला खेळवतो म्हणून. And do whatever you want, just give him sweet food. You go to sleep, म्हणजे I'll take care. तुम्हाला त्रास होतो म्हणून मुलाच्या एनर्जीला खीळ बसवायची. So you get a problem, that is why you Ja- spoil the energy of the child. ज्या वयामध्ये जे दिलं पाहिजे ते द्यायलाच पाहिजे. Things, a diet need to be given at a certain age. डाएटचं वगैरे फॅड इतकं वाढलंय ना, And there are many fashions about diet today. फार त्या जन्मलेल्या बाळापासूनच डाएट चालू होतं. And the diet for the child who is born is started त्याला now. असंच द्यायला पाहिजे, त्याला तसंच द्यायला पाहिजे, अमुक द्यायला पाहिजे, तमुक द्यायला पाहिजे. And you should give this, do this, give them this and that. माझ्या नात्यामध्ये एक असं त्याला एक ते एक ब्रदर होते, त्यांना एक मुलगा झाला, चांगलं बाळ. I have a relative and there was a brother who had a child. आणि मी त्यांच्या घरी गेलो, ते बाळ घेतलं जरा I went to him and took the baby. आणि थोडस असं दाराच्या बाहेर आलो, I came out of the house ती आजी पळत आली. and the grandmother came होणार नको. and don't take him outside. अरे म्हटलं काय झालं, होणार नाही. So why is it? मी आणून ठेवलं होता. And I took it. तो मुलगा आता 25 वर्षाचा आहे. And that son is of 25 त्याची years. बुद्धी मंद आहे, But his brain is not developed. काही करत नाही. He doesn't do anything. नाव फार चांगलं ठेवलंय, And the name is good. पण ते नावाचं अजिबात त्याला लागू होत नाही. But he's not blessed by the कारण name. त्याला ऊन, वारा, पाऊस, माती काहीच माहित नाही. Because he doesn't know sun, dust and everything. काय त्याची वाढ होणार आहे? And how will he grow up? हे असं आहे पास. And this is of शिकलेले पण तसे ना, अडाणी पण तसे. the learned are the same and so are the illiterate. म्हणून फाजील धार्मिक होऊ नका. So there's a futile righteousness of no use. धार्मिकतेच्या नावाखाली मुलांवर जाच करू In नका. the name of righteousness, don't trouble the children. हालेलुया. Hallelujah. हा, मग पहा तुम्ही कसं तुम्ही रोज तुमच्या जीवनामध्ये फादर्स डे, मदर्स डे सेलिब्रेट करणार And आहात. so see how you'll celebrate Father's and Mother's Day every day in your lives. त्यांना कळू द्या, त्यांच्यामधला सेल्फ कंट्रोल त्याच वेळेला डेव्हलप होणार आहे ज्या वेळेस ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्याच्या समोर येतात आणि मग त्याच्यावर ते मात करून पुढे जातात, मग सेल्फ कंट्रोल डेव्हलप So होतो. he'll get self-control only when the things that he doesn't have to do come in front of him. Only then he'll overcome them and he'll get the self-control. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. लक्ष द्या. Pay attention. आणि म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला So the सांगतं, Bible says here, तरुणांना सांगितलेलं आहे, written to youngsters, आई वडिलांचं भय धरा. revere your father and mother. मुलाचं भय नाहीला जाणं, मुलं आई वडिलांचं भय नाहीला जाणं धरतात. And children fear their father because they don't have an option, आईला तर काहीच नाही. and not for the mother. त्याला माहिती आहे आईला कसं गुंडाळून खिशात ठेवायचं. And he knows how to take up the mother. अरे चुकीचं आहे बरं का. And it is wrong. आईला गुंडाळू नका. And do not cheat your mother. तुमचं आयुष्य गुंडाळलं जाईल मग एक दिवस. Your life would end. आलं का लक्षात? शिस्त पाळा आईची. Follow the discipline of the mother. उलट बोलू नका. And don't back answer. कल्याण करायचं का तुझं तुला? Do you want to be blessed? आईचं काही ठिकाणी मी बघतो आई वडिलांच्या पाय केलं की बाबा तुझं कल्याण हो. असं कल्याण कधी होत नाही. झालेलं आहे का कधी कल्याण? असं कधी होणार? जे काय बोध तुम्हाला केला तो जो अनुसरणात आला, जी शिस्त आईने लावली ती जो तुम्ही अनुकरणात आली, तर तुमचं कल्याण 1000% झालं म्हणून समजा. टाळ्या वाजवूया जरा. हालेलुया. The teaching and edification given to you, if you follow it, only then you will get blessed. म्हणून आई वडिलांचं भय धरा. So have fear of your father and mother. आणि आई वडिलांना अशा रीतीने तुमची इमेज आपल्या मुलांसमोर क्रिएट करा की तुमचं ते भय मनापासून धरणार And आहे. parents, present yourself in such a way to your children that they will have reverence from you from the heart. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पुढं वाचूयात आपण वचन. Let's see further. नीती सूत्राचं आता कुठलं वाचलं? हे लेवी वाचलं का अनुवाद वाचलं? लेवी एक हा, अनुवादाचं पुस्तक 27 अध्याय 16 वचन. पोरं म्हणतील फादर्स डे तुम्ही दुसरा देताना प्रीच करायला तसंच करा पास्टर. जो आपल्या है ना जो
फादर्स डे, मदर्स डे तुम्ही दुसऱ्या एल्डरला प्रीच करायला देताना तसंच करा, तुम्ही काही प्रीच करू नका. काय बी वाचा. जो आपल्या पित्यास जो आपल्या पित्यास अथवा मातेस तुच्छ मानितो. हा, आता पाप तिथं मग अशी आपण काय वाचलो, भय धरा. आता इथं काय भय धरत नाही म्हणजे तुम्ही काय करता, आई वडिलांना तुच्छ मानता. हालेलुया. समजतंय का मी सांगतो ते? काय पहिलं सांगितलंय, आज्ञा पाळा. नंतर काय सांगितलं, भय धरा. मग तुम्ही आज्ञा पाळल्या नाही, भय धरला नाही, म्हणजे तुम्ही काय केलं, तुच्छ मानलं. कुणाला मानलं? आई वडिलांना. वाचा ब्रदर. जो आपल्या पित्यास जो आपल्या पित्यास अथवा मातेस तुच्छ मानितो. व आपल्या मातेस तुच्छ मानितो तो शापित होय. तो शापित हो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. सर्व लोकांनी म्हणा आमेन. Cursed is the one who treats his father or his mother with contempt, and all the people shall answer and say, Amen. तो कसा आहे, शापित आहे. And he is cursed. तुच्छ मान. Treat them with contempt. मुलं तर डायरेक्ट आईला तर आईची तर अक्कलच काढतात. And some children just treat their mother as illiterate. म्हणजे ते तुच्छच मानतात. They treat them with contempt. आता वडिलांना तसं बोलायची तोंडावर धमक नसते. They don't have the guts to say to the father. माघारी बोलत असतात. They say behind him. काय काय बाहेर आपली पोर बाहेरचं सांगते. And there are many children outside. अरे काय रे, ते जरा म्हातारीने सोडलंच नाही मला. And so the old man did leave me. वडिलांना काय म्हणायचं, म्हातारा. They called their father old man. आईला म्हणायचं म्हातारी, सोडलंच नाही ते. And the mother didn't leave me. आता आपल्याकडे काय, आपल्याकडे कसं आहे. And how it is here? आता पहिल्यांदा आम्ही सांगितलं की आज्ञा पाळा. First we said obey. दुसरं सांगितलं की भय धरा. First we said आता हे revere. जर तुम्ही करत नाही, If you don't do this, म्हणजे तुम्ही इनडायरेक्ट आई वडिलांना काय केलं, तुच्छ मान. and indirectly you despise them. आणि तुम्ही जर तुच्छ आई वडिलांना मानलं असं कृतीतून, And if you treat them with contempt through your तर act, तुम्ही कसे आहात, how are you? कसे आहेत, How are you? शापित आहेत. You're cursed. आणि शापित आहेत म्हणजे यातलं सगळ्यांनी काय म्हणायचं आहे, काय म्हणायचं, आमेन. आमेन म्हणजे काय, तसंच हो. And saying amen, it says that it so be it, and then you become cursed. पहा किती भयंकर आहे. And it is such a dreadful thing. आमचा देव हा भस्म करणारा काय आहे, अग्नी आहे. And my God is a father that ravages. तो प्रीतीपूर्ण देव आहे. And he's a loving God. तो ईर्ष्यावान देव आहे. He's zealous God. तो भस्म करणारा अग्नी And आहे. he's a fire that ravages. 10 पिढ्यांपर्यंत शाप देणारा तो देव आहे. And he curses to 10 generations. आणि आज्ञा पाळणाऱ्यांच्या हजारो पिढ्यांना आशीर्वादित करणारा तो देव आहे. And for those who obey, he forgives the thousands of generations. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून आपल्या आई वडिलांचा द्वेष करू नका. काय सांगितलं, काय शब्द येतो, तुच्छ. तुच्छ मानू नका. And so don't treat your father and mother with तुच्छ contempt. मानणं म्हणजे काय, So what is contemption? काय त्याकडे लक्ष द्या. म्हणजे आपण ऍक्शन मध्ये केलं ते असं, म्हणजे तुम्ही कृतीतून काय करताय वडिलांना, Through your तुम्हाला, act, you despise them. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, One who gave you birth, ज्यांनी तुमच्यासाठी सगळं काही कष्ट केलं, one who did hard work for you, त्यांना तुम्ही तुच्छ मानता. you despise them. हालेलुया. Hallelujah. जगामध्ये तुमचं खूप कल्याण व्हावं, If you want to get blessed in the तुम्ही world खूप यशाची शिखर पादाक्रांत करावी, and you get a lot of success, असं तुमच्याविषयी प्रामाणिकपणे वाटणाऱ्या 2च व्यक्ती जगात आहेत, ते म्हणजे तुमची आई आणि वडील. there are only 2 people who want sincerely for you, and that's your father and mother. हालेलुया म्हणा. Hallelujah. बाकीचे सगळे पाय खेचणारे आहेत. Many people are there to pull your leg. तुमची आई आणि तुमचे वडील एकच असे की ज्यांना वाटतं की माझा पोरगा खूप यशस्वी व्हावं, Only a father and mother feel that your child आणि should become त्यासाठी successful. वाटेल तेवढा पैसा खर्च करायला ते तयार And असतात. for that, they are ready to spend a lot of money. मग असं तुमच्याविषयी चांगलं आणि इच्छा बाळगणाऱ्या आई वडिलांना आम्ही काय करतो, तुच्छ मानतो. But for such good father and mother have good thoughts for you, we treat them with contempt. आठवड्यातून एक दिवस आम्ही फादर्स डे करतो. And once a year we celebrate Father's Day. वर्षातून एक दिवस फादर्स डे, Once a year Father's Day. वर्षातून एक दिवस मदर्स Once डे. a year Mother's Day. बाकीचे दिवस काय, What about the other days? तुच्छ मानला. You treat them with भय contempt. धरायचं नाही, Don't revere them. आज्ञा पाळायच्या नाही. Disobey them. हालेलुया. Hallelujah. शेवटी म्हटले सर्वांनी आमेन म्हणावं. ते फार आम्ही पाहतो त्या कृतीस तो शब्द आहे ना प्रेरणा, अतिशय आम्हाला म्हणजे मनाला एकदम टोचणी लावणार आहे.
And in the end, they say amen, and that word is really आई pricking for वडिलांना us. तुच्छ मानण्याचे काय वाईट परिणाम, त्याचा गहनता जर काय असेल तर सर्वांनी म्हणावं आमेन. And the result of treating father and mother with contempt, the depth of it, it is saying, say amen. मुलांनो मुलींनो कळतंय का तुम्हाला? And sons and daughter, do you understand? काही तसा जग साजरा करतं तसा फादर्स डे मदर्स डे साजरा करण्यात काहीही अर्थ नाही. Not like the world celebrates, celebrating father and mother is of no use. सेलिब्रेट करायचं असेल तर देवाच्या वचनाप्रमाणे If you करा, want to celebrate, celebrate by the word of God, देवाच्या आज्ञेप्रमाणे by करा. his commandment. मुलांनो ते वचन पाळा. And sons, listen to the word. आणि आई वडिलांनो आपली इमेज मुलांसमोर योग्य ती स्थापित करा. And parents, get the right image for yourself in front of your children. तुम्ही तिथं असाल नसाल You're पण there or you're not. मुलं तुमच्या शिस्तीतच राहणार अशा रीतीनं तुमची इमेज पाहिजे. The children would be in your discipline, and such should be your image in front of them. ही कुटुंब रचना आहे. That is the order of the आणि family. या कुटुंब रचनेमध्ये रोज आम्ही फादर्स डे मदर्स डे चिल्ड्रन्स डे म्हणजे आम्ही काय करतो, रोज फॅमिली डे साजरा करतो. And every day celebrating fathers, mothers, children's day means celebrating family day every day. हालेलुया. Hallelujah. रोज एकत्र प्रार्थना, Every day pray together. रोज एकत्र स्तवन कर, Every day worship together. रोज एकमेकांना उत्तेजन देणं. Every day encourage each other. मुलांसमोर आदर्श ठेवणं. And हालेलुया. मग आदर्श ठेवणं. and you have to become an idol for your children. नाही तर मुलांसमोरच आई नवऱ्याला काहीतरी उलटं बोलते, नवरा आईला काहीतरी उलटं बोलतो, म्हणजे बायको नवऱ्याला काहीतरी उलटं बोलते, नवरा बायकोला काहीतरी उलटं बोलतो. ह्या गोष्टी घरामध्ये सर्रास घडतात. ते नॉर्मल आहेत, पण त्यांना हे कळत नाही की आपल्या या वागण्याचा अतिशय वाईट परिणाम आपल्या मुलांवर होत आहे. In the front of the children, husband and wife say wrong things to each other, but they don't understand the result on their children is very wrong for this. म्हणून प्रियानो, नवऱ्यानं जसं आपल्या शरीरावर तसं आपल्या पत्नीवर प्रेम करावं. हे वचनाप्रमाणे आज्ञा पालन आहे, ते आज्ञा पाळायला पाहिजे. ते झालं आत्मिक फॅमिलीच्या मधलं आत्मिक जीवन. And the husband should love his wife as he loves his body, and that is the spiritual life of the family. आणि पत्नीनं आपल्या पतीच्या अधीन राहायचं, हे झालं आत्मिक जीवन, कौटुंबिक आत्मिक जीवन आहे. And the wife should be submissive to the husband, that is the spiritual family life. मुलांनी आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहणं, आईची शिस्त पाळणं, वडिलांच्या आज्ञा पाळणं, हे झालं मुलांचं कौटुंबिक जीवनातलं आत्मिक जीवन. And children should obey their parents and respect them, honor them, that is the spiritual family life of the children. आणि याला म्हटलं जातं धार्मिक परिवार. And that is called a righteous family, जिथं वचन प्रत्यक्ष अनुकरणामध्ये येतं. where the word is got into act. आमेन. Amen. हालेलुया. हालेलुया. नीतिसूत्राचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन. Proverbs 1 and 8. माझ्या मुला, माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू आपल्या नको, आईची शिस्त सोडू नको. पुढं वाचा. कारण ती तुझ्या शिराला भूषण, हा मगाशी सांगितलं, कारण ती तुझ्या शिराला काय भूषण भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी आहे. हा, तुझ्या गळ्याला हार अशी आहे. My son, hear the instruction of your father. Do not forsake the law of your mother, for they will be a graceful ornament on your head and chains about your neck. या आठवड्याचं मुलांसाठी, तरुण मुला मुलींसाठी हे वचन, नीतिसूत्राचं पुस्तक 8वा पहिला अध्याय 8 आणि 9 वचन. And this is the verse of the week for the young sons and daughters. हा, पुन्हा एकदा वाचा प्रथम. Read again. माझ्या मुला, माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी हा, आहे. तुझ्या गळ्याला हार अशी आहे. My son, hear the instruction of your father. Do not forsake the law of your mother, for they will be a graceful ornament on your head and the chains about your neck. भूषण काय दर्शवतं? So what the ornament signifies? शिरोभूषणला काय दर्शवतं? So what does the ornament on the head signifies? तुझ्या शिराला भूषण, तुझं ते शिरोभूषण आहे, तुमचं पद, तुमचा हुद्दा दर्शवतो. So it signifies your authority. एखाद्या राज्याचा, एखाद्या देशाचा राजा,
the king of a land. तो सिंहासनावर बसला He's sitting on throne. आणि त्याच्या डोक्यावर जर ते मुकुटच नसतील तर त्याला राजा म्हणतील का कोण? If he doesn't have the throne crown on his head, will people call him तो king? राजा त्या पदावर आहे, तो हुद्दा त्याचा आहे, And he has a post of the king, तो त्याच्या मुकुटावरनच समजला जातो. and the crown signifies that. हा, मुकुट प्रत्येकाला असतात प्रिया. Everyone has a crown. राजाचा मुकुट वेगळा असतो, Crown of the king, इतर अधिकाऱ्यांचा मुकुट वेगळा crown of the असतो, other पण authority. मुकुटावरनं त्याचा हुद्दा ओळखला जातो. Through the crown, the post is known. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? What is written here? माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक, My son, hear the instruction of your आपल्या father. आईची शिस्त सोडू नको, Do not forsake the law of your ती mother. तुझ्या शिराला भूषण आहे. And there be ornament to your head. म्हणजे तुम्ही एक हुद्दा तुम्हाला प्राप्त होतो And so you will get a post. आणि तुझ्या गळ्याला हार आहे. It's a chain about your neck. हार म्हणजे सत्कार आहे. And a neck means celebration. हुद्दा आला की हार आहे. And if there is a post, there is a chain. हालेलुया. Hallelujah. हार म्हणजे सत्काराचं प्रदर्शक आहे. And the chain means a celebration. मी समजा याला गेस्ट म्हणून विनीला बोलवलं माझ्या चर्च मध्ये. And if I call Vinny as a guest in my church, उदाहरण देता as example, माझ्या चर्च मध्ये मला बोलवतं का गेस्ट? and you call me in my church only as guest, तू मला म्हणू शकतोस असं. so you can call me guest. मी त्याला हार घातला So I put a chain upon म्हणजे him. मी काय केला त्याचा? काय केला? सत्कार केला, सन्मान केला. I put an honor and a respect to him. मग जर तुम्ही तो आणि ते बापाचा बोध ऐकता, आईची शिस्त तुम्ही ग्रहण करता, So if you hear the instruction of your father and law of your mother, बापाचा बोध तुम्हाला एक हुद्दा देतो. and the law instruction of father gives you a post, आईची शिस्त तुमचा सत्कार आहे. and the law of your mother is your honor. तुम्ही कुठेही गेलात, Wherever you go, चांगल्या हुद्द्यावर गेला किंवा काय बाहेर चांगलं काम you केलं, go to a great post, do great तर work, सहज तुमच्या मुखातून निघल, and it will come out through your mouth. शब्द निघतील. The words to your की mouth. माझ्या आईनं माझ्यावर केलेल्या हा शिस्तीचा परिणाम आहे की आज मी या ठिकाणी आलोय. म्हणजे त्या हार जो तुमच्या गळ्यामध्ये पडलेला आहे तो कुणाचा सन्मान आहे? तुमच्या आईचा सन्मान आहे. And this is the discipline my mother has given me, and that is why I am here. And then the chain on your neck is the honor for you. हालेलुया. हालेलुया. कधी कधी मुलं म्हणतात बघा, So sometimes children say, ह्या सन्मानाचा खरी हकदार माझी आई आहे. and the real person who should be honored with this is my mother, या सन्मानाचा खरा हक्कदार माझे पिता आहे. and the real person who should be honored is my father. मग का तो असं म्हणतो? Why she tells that? कारण जे काय माझ्या वडिलांनी मला बोध केला, What teaching given my father जे to me, काय मला शिकवलं, whatever taught me, जे काय माझ्या आईने मला शिस्त the लावली, law of what my mother ती gave माझ्या me, जीवनामध्ये मी आत्मसात केली. I applied to a family. म्हणून आज या सत्काराला मी पात्र आहे. That is why I am worthy for this blessing. आणि त्याला सगळ्यात त्यांना त्या सत्काराचं योग्यता कोण आहे? कोण त्याचा सन्मानाला योग्य आहे? आई वडील. So who is worthy for this honor is my parents. हालेलुया. Hallelujah. हे लक्षात ठेवा. You should listen to this. मग तुम्ही जेव्हा तुमचा असा जगात सत्कार होईल, And when you get honor in the तुमचा world, सन्मान you होईल, will get respected there. इकडं तुमच्या आई वडिलांचा फादर्स डे, मदर्स डे, पेरेंट्स डे साजरा होईल. Father's Day, Mother's Day, Parents Day for your father and mother will be celebrated here. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. सचिन तेंडुलकर नुकताच क्रिकेटमध्ये आला होता. And Sachin Tendulkar had just joined cricket. आणि सचिन तेंडुलकरची एक सख्खी बहीण परिहार चौकामध्ये एका बिल्डिंगमध्ये माझ्या एका मित्राचं हॉटेल आहे, चंद्रमा हॉटेल. त्या हॉटेलच्या मागच्या बिल्डिंगमध्ये सचिन तेंडुलकरची सख्खी बहीण तिथं And the आहे. real sister for Right. Sachin Tendulkar used to stay close to my house, just next to the hotel. आणि मग त्या ठिकाणं एक काहीतरी सचिन तेंडुलकरने त्या दिवशी काहीतरी सेंचुरी मारली होती आणि ती काहीतरी कामानिमित्त त्या ठिकाणी आली होती. And Sachin Tendulkar just hit a century, and just for some work he had come there. ते दुकानामध्ये आली होती He went to the shop, आणि तिचा तो आनंद पाहुणे ना की सगळीकडे छान सचिन तेंडुलकरची बहीण, सचिन तेंडुलकरची बहीण. आणि मग तिचाच मान काय, सचिन तेंडुलकरची बहीण आमच्या चौकात परिहार चौकामध्ये राहिला आहे. and she was very happy. Everyone said to him, she's a sister of Sachin Tendulkar, and she had a good honor there. तुमच्या नातेवाईकांचा पण छाती जरा फुगते. And then your relatives also feel happy for मग you. त्या बहिणीचे मिस्टर तर काय रुबाबाबत चालायचे त्या परिहार चौकामध्ये. And the husband of that sister used to walk with great pride. सचिन तेंडुलकरचे मेहुणे. And he was the brother-in-law of Sachin Tendulkar. तुम्ही जिकडं नाव तुमचं उंच, When your name goes high, तेवढं तुमच्या आई वडिलांचा सन्मान, आदर. your parents get a great honor. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हेच तुमच्या आई वडील तुमच्याकडून अपेक्षा करतात. This is आणि what जर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या अपेक्षेला पात्र ठरला तर तुमचे आई वडील रोज सेलिब्रेट करणारे फादर्स डे,
मदर्स डे. And this is what your parents expect from you, and if you are worthy of that expectation, they'll celebrate Father and Mother's Day every day. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जेवढे मोठमोठे कर्तृत्ववान पुरुष होऊन गेले, स्त्रिया पुरुष जे असतील ते, त्यांचं जर तुम्ही चरित्र वाचा, प्रत्येक जण हेच सांगतो, आईनं लावलेली शिस्त. And if you see many great people who have done great deeds in the world, if you read their biography, they say that the discipline of the mother. 10 चरित्र वाचले तर 7 चरित्रामध्ये हे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. If you read to 10 biographies, 7 biographies will say that it is all because of the law of the mother. आईची शिस्त तुम्हाला कुठल्या हुद्द्यावर घेऊन जाईल तुम्हाला लक्षात येणार. Discipline of your mother can take you to any post you can't even imagine. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, A former CM of Maharashtra, Yashwantrao Chavan, त्यांची आई अशिक्षित, his mother was illiterate, आणि त्यांनी मुलाला अशी काय शिस्त लावली, and such discipline she gave to her son. ती शिस्तीचा परिणाम The result of the discipline, मुलगा डायरेक्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या हुद्द्यावर. and the son directly became the chief minister of म्हणजे Maharashtra. आईच्या शिस्तीमध्ये केवढी ताकद आहे पहा. So see the power in the discipline of the mother. की ती जर पाळली तर मुलाला कुठं ती घेऊन जाते. If she wants, she can take her son to the highest post. आणि ते सुद्धा नेहमी आपल्या आईचं कौतुक करतात. And even he used to worship his mother आईने always. लावलेली शिस्त, And the discipline that he had, आईने लावलेलं वळण, and the discipline of the mother. मित्रांनो, त्या शिस्तीमध्ये किती सामर्थ्य आहे, किती शक्ती आहे ती बघा, ती पाळा, त्या शिस्तीचं पालन करा. मदर्स डे तुम्ही रोजच करणार आहात. And they recognize the power of that discipline. If you follow that discipline, you will celebrate Mother's Day every day. हालेलुया, Hallelujah. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी. And we'll see the other things next time. हालेलुया. Hallelujah. यावेळेस आपल्या जागेवर उठू. Let us all stand in our places. ह्या आठवड्याचं वचन दिलं ना तुम्हाला. हो.